नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल। बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग करायला घेतला आहे। गणेश चतुर्थीच्या नंतर मी ब्लॉगच केला नाही आहे। खूप मोठा गॅप झाला आहे, तर म्हटलं आता मी व्हिडिओ अपलोड करायला पाहिजे। तर श्रावण महिन्यात जेव्हा मी अखंड दिवा लावला होता त्याबद्दल मला बरेच प्रश्न आलेले की कुठून घेतला आहे दिवा, प्राइस सांग, परत रिव्ह्यू दे, कसा आहे, आम्हाला सुद्धा घ्यायचा आहे। इंस्टावर सुद्धा मला DM आले होते। श्रावण महिन्यात मी नॉर्मल जे आपलं तिळाचं तेल असतं त्याचा दिवा लावला होता आणि गणेश चतुर्थीला तुपाचा दिवा लावलेला, तर तो सुद्धा खूप छान पेटला। आणि आता नवरात्री सुद्धा जवळ येते, बरेच जण अखंड दिवा सुद्धा लावतात, तर म्हटलं मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगा, जर कोणाला घ्यायचा असेल तर घेतील। तर या दिव्याबद्दल बोलते मी। जेव्हा मी हा दिवा घेतला होता तेव्हा सुद्धा मी ब्लॉग केलेला, कदाचित तुम्ही बघितला नसाल म्हणून मला एवढे प्रश्न विचारत होते। मी त्याच्यात प्राइस सुद्धा सांगितलेली कितीला घेतला आहे। हा दिवा मी ऑनलाइन मागवला आहे। इंस्टावर त्यांचं पेज आहे मीरा द पूजा कार्ट, तर तिथून मागवला होता मी। 3000 याची प्राइस आहे आणि 100 रुपये शिपिंग चार्जेस। तर असा हा 3100 रुपयाला मला दिवा पडला आहे। थोडा मला महाग वाटला, पण अखंड दिवा मला असा भेटतच नव्हता कुठेच। लोकल शॉपवर सुद्धा मी बरेच बघितले अखंड दिवा, तर नॉर्मल जो दिवा असतो तसा दिवा आणि त्याच्यावर अशी झाकायला एक काच होती बस। तर हा दिवा मला खूप आवडला। ह्याच्यात 2-3 ऑप्शन चांगले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते जाऊन। तर चला मग आता मी पटकन तुम्हाला दिवा दाखवते। आणि मला जेवण सुद्धा बनवायचं आहे। मी कुकर लावला आहे, मला डाळीला फोडणी द्यायची आहे आणि भाकरी सुद्धा करायची आहे। तर चला मग। हा असा दिसतो अखंड दिवा, तर ह्याला वरतून अशी काच दिली आहे। जर आपण फॅन वगैरे लावला असेल किंवा हवा येत असेल तर तो विझणार नाही त्यासाठी। आणि इथून असा अडकवायचा त्याला। तर हा एक स्क्रू दिला आहे त्याने वात वर खाली करण्यासाठी। आणि ह्याची काच बघा किती जाड आहे, तुम्हाला कॅमेऱ्यात सुद्धा व्यवस्थित दिसत असेल। खूप जाड काच आहे आणि चांगल्या क्वालिटीची काच आहे। मी बोरोसिल्कची सुद्धा काच बघितली आहे, ती तेवढी जाड नसते। ह्याच्यामध्ये अशी एक तांब्याची तार सुद्धा त्याने दिली आहे, जर आपण तुपाचा दिवा लावला तर तो पेटत राहावा आणि जे तूप आहे ते विरघळत राहावं। कधी कधी आपण तुपाचा दिवा लावतो तेव्हा तूप घट्ट होतं आणि दिवा सुद्धा विझून जातो। तर हा असा ठेवायचा आहे, त्याच्यात जी वात आहे ती पेटत राहणार आणि तांब्याची जी तार आहे ती गरम होत राहणार आणि तूप विरघळत राहील। तरी ही वाटी बघा किती मोठ्या साईजची आहे। ह्याच्यात असं भरून जरी तेल टाकलं ना तर 2 ते 3 दिवस आपल्याला बघायची गरज नाही आहे। आणि खालून हे असे दिसते। तर ही वाटी जी आहे या स्टँडला चिटकूनच आहे, ती सेपरेट होत नाही। आणि असे 4 स्टँड दिले आहेत। खाली जर ठेवलं तर असं चिटकणार नाही, एखादी पाटावर ठेवलं असेल किंवा मंदिरात ठेवलं असेल तर ही जी तार आहे ती सेपरेट सुद्धा काढून ठेवू शकतो आपण। आणि ह्याच्यामध्ये एक असा स्क्रू दिला आहे, त्याने आपण वर खाली करू शकतो। जर आपण वात चालू असेल तर ती आपण वरती करायला जातो तेव्हा ते दिवा विझून जातो। ह्याच्याने असं वर करायचं आणि वरती जी काजळी जमा होते ती काढून घ्यायची आणि दिवा विझत सुद्धा नाही। मी वापरला आहे आणि त्यानंतरच मी तुम्हाला सांगते, जर कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। खूप चांगला आहे आणि आता नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही 9 दिवस अखंड दिवा लावू शकता। 2 दिवस जर तुम्ही अशी काच झाकून ठेवली तर काच गरम होत नाही, पण जर 15 दिवस किंवा एखादा महिना, आता मी श्रावणमध्ये लावला होता दिवा तेव्हा मी थोडा वेळ आणि परत थोड्या वेळानंतर झाकून द्यायची। हवा वगैरे लागत नाही, फॅन वगैरे लावला तरी दिवा विझत नाही। तर कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्ही घेऊ शकता। त्यांचं जे इन्स्टा पेज आहे त्याचं मी नाव देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता। प्राइस थोडी जास्त आहे, 3100 रुपये। एवढीशा दिव्याची प्राइस खूप जास्त वाटली मला, पण आहे चांगला तो, त्यासाठी मी घेतला। मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचा सुद्धा होता आणि आता नवरात्रीमध्ये सुद्धा दिवा लावायचा असतो त्यासाठी मी घेतला होता। आणि त्याच्यासोबत त्याने वातसुद्धा दिलेली, दोऱ्याची वात, तर ती नव्हती लावली मी, जी आपली कापसाची वात असते ती लावली होती। तर असा होता अखंड दिवा। तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असेल। मगाशी मी कुकर लावला होता आणि आता कुकर थंडसुद्धा झाला आहे, तर मी इथे शेवगा कापून घेते। तुरीच्या डाळीतच मी टाकते शेवगा, त्याने छान लागतं, जसं आपण सांबार बनवतो तसं। वेगळी भाजीसुद्धा करते मी, जेव्हा वेगळी भाजी करते त्याच्यात मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकते। तर मी बऱ्याच भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकते। तर ह्याच्यावर जे काही साल आहे ते मी काढून घेते आणि नंतर मग डाळीला फोडणी देते।
डाळ छान शिजली आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी जास्त झालं आहे, तर तेच मी एका कपमध्ये काढून घेते, म्हणजे व्यवस्थित डाळ मला मिक्स करून घेता येईल. आणि टमॅटोसुद्धा चांगला शिजला आहे. या डाळीच्या पाण्यातच मी जरा वेळ शेवगा शिजू देते. आणि दुपारी मी मटकी भिजत ठेवली होती आणि मसूर, तर छान भिजले आहेत. तर मी आता स्प्राऊट मेकरमध्ये ठेवते, म्हणजे त्याला छान मोड येतील. तर असं सुद्धा मी एखाद्या जाळीमध्ये ठेवलं तरी पण छान मोड येतात. तर माझ्याकडे आहे म्हणून मी त्याच्यात ठेवते. तर असं खाली पाणी टाकून ठेवावं लागतं. हे 3 लेयरचं आहे. याने सुद्धा खूप चांगले मोड येतात. आणि जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर त्याच्यातसुद्धा हे स्प्राऊट मेकर ठेवू शकतो. तर मी असंच ठेवते, याने सुद्धा चांगल्या मोड येतात. तर याच्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आहे. आणि जे ते लाल कलरचं बटन आहे तर तिथे नाही ठेवायचं आहे आपल्याला, साईडला ठेवायचं सगळं मटकी किंवा काही कडधान्य असेल ते, तर तिथे थोडंसं गॅप ठेवायचा. आणि याच्या ऑपोजिट साईडला दुसरावाला लेअर ठेवायचं. तर त्याने खूप सुंदर मोड येतात, त्यासाठी मी ह्याच्यातच ठेवते. आणि कडधान्याला जर मोड आली ना तर भाजी अजून छान लागते. आणि असंसुद्धा आपण खाऊ शकतो. कडधान्य खायला आम्हाला सगळ्यांनाच आवडतं आणि मी नेहमी कडधान्य भिजत ठेवते. मटकी आम्हाला जरा जास्त आवडते, त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आम्ही मटकी खातो. तर ह्याचा वरचा जो लेअर आहे तो रिकामा आहे, म्हणून मी तसाच ठेवते. आणि आता इथे मी डाळीला फोडणी दिली आहे. शेवगासुद्धा चांगला शिजला आहे. आणि वरतून थोडीशी मी कोथिंबीर टाकते आणि सांबार मसाला टाकते. तर सांबार मसाल्याने सुद्धा डाळ खूप छान लागते आणि सांबार राईससुद्धा छान लागतो. तर त्याच्यात थोडंसंच मी मसाला टाकते आणि नंतर मग मी भाकरी करून घेते. तर आजचं एकदम सिंपल जेवण आहे, डाळ भात आणि भाकरी, सांबार म्हटले तरी चालेल. आणि त्यासोबतच थोडंसं सॅलेड आणि पापड मग नंतर मी भाजेल, नरम पडून जातात उडदाचे पापड त्यासाठी. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला, आणि तुम्हाला दिवा जर घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. खूप चांगला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते घ्या म्हणून, जर घ्यायचा असेल तर. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.